श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 664. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये माता कौसल्येचा या भरताच्या विषयी असलेला सद्भाव जो त्यांनी माता सुनैनाजी आणि माता सुमित्रेच्या समोर व्यक्त केला, ते याचा चिंतन आपण या चौपायांच्या आधाराने पाहत होतो. प्रभू रामचंद्रांची आई असलेली कौसल्या, परंतु आपल्या हृदयामध्ये मात्र कुलदीपक रूपाने भरताचं जे स्मरण करत आहे, ते खरोखर आजच्या काळामध्ये जिथं आपलं आणि दुसऱ्याचं या भावनेने सर्व समाज विखुरलेला आहे, अशा ठिकाणी ही ऋणानुबंध पुन्हा एकदा सुदृढ करण्यासाठी या रामायणाची जीवनात किती नितांत गरज आहे, हेच आपल्याला जणू काही दाखवतं. माता कौसल्या विवेकाच्या आधाराने या संत हृदयातून भरताच्या अंतरंगाचा आवाका आपल्या समोर ठेवते. भरताच्या अंतरंगामध्ये असलेले हे सद्गुण, भरतशील गुण बिनय बडाई, भायप भगती भरोस भलाई. भरताचा शील, त्याचं गुण, नम्रता, मोठेपणा, बंधुभाव, भक्ती, विश्वास, चांगुलपणा किती अनंत पद्धतीने माता कौसल्या भरताचं हे व्यक्तित्व, एक संताचं व्यक्तित्व या सभेच्या समोर ठेवत आहे. आणि भरत हे रामाच्या छत्राखालीच राहणारा त्याचा दास आहे. आणि त्यामुळं माता कौसल्या वारंवार राम आणि भरताच्या वियोगामध्ये भरताच्या मनाला होणाऱ्या पीडेचा विचार करून अत्यंत दुःखी होत आहे. माता कौसल्या हे देखील मान्य करते की कदाचित आत्ता मी दुःखमय वातावरणामध्ये असताना भरताच्या विषयी जे काही विधान करत आहे त्यामध्ये माझा स्नेह विशेषत्वाने वरती येत असेल, परंतु केवळ मी याच प्रसंगाच्या आधाराने भरताला जाणलं नाही, तर माझा भरत वेगवेगळ्या अग्निपरीक्षांमध्ये तावून सलाखून निघालाय आणि त्या प्रत्येक परीक्षेमधून त्याचं प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेलं प्रेमच सर्वत्र प्रगट झालेलं आहे. त्यामुळे हे माता सुनैनाजी, मी आपणास काय सांगावं? आपण तर जे विवेकाचे भांडार आहेत अशा राजा जनकजींच्या पत्नी आहात. त्यामुळं आपणास उपदेश करण्याचा माझा निश्चितच अधिकार नाही. परंतु हो, माझ्या अंतःकरणामध्ये जे मनोगत मला आपणास सांगावं असं वाटत होतं, तेच मी या भरतचरित्राच्या आधाराने तुमच्या समोर ठेवलं. अशा रीतीने माता कौसल्या आपल्या अंतरंगाचा सद्भाव जो सुनैनाजींच्या समोर व्यक्त करतायत. सज्जन हो, आज त्या चौपायांचं गायन गोस्वामीजी आपल्या समोर करणार आहेत. रानी रायसन स्वरूपाई, अपनी भांति कहब समुझाई, रखिए ही लखनु भरतु गवन ही बन, जाओ यह मत माने महीप मन, ताव भल जतनु करब सुबिचारी, मोरे सोचु भरत कर भारी, गूढ़ स्नेह भरत मन माही, रहे नीक मोही लागत नाही, लखी सुभाव सुनी सरल सुबानी, सब भई मगन करुण रसरानी,
नभ प्रसून झरी धन्य धन्य धुनी, शिथिल स्नेह सिद्ध जोगी मुनी, सबुर निवासु बिथकी लखी रहेऊ, तब धरि धीर सुमित्रा कहेऊ, देबी दंड जुग जामिनी बीती, राम मातु सुनी उठी सप्रीती, बेगी पाऊ धरिय थलई, कह स्नेह सती भाय, हमरे तो अब ईस गति, कै मिथिलेश सहाय, सियावर रामचंद्र प्रिय हो. माता कौसल्याने भरताच्या अंतरंगाची ही अवस्था या सर्व धर्मसभेसमोर ठेवलेली आहे. श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे या संताच्या हृदयाचे गुण जाणण्यासाठी काही धर्म तरी आपल्यामध्ये असावे लागतातच. भरताचं हे निर्मळ चरित्र माता कौसल्या गात आहे आणि त्यातून प्रगट होत आहे तिच्या हृदयामध्ये असलेले जणू हे संत गुण. माता कौसल्या अत्यंत विनयाने सुनैनाजींना म्हणते, कौसल्या कह धीर धरी, सुनहु देबी मिथिलेसी, को विवेक निधि बल्लभही, तुमहि सकई उपदेसी. आपण राजा जनकाच्या पत्नी आहात. कोण राजा जनक? कुठली संज्ञा, कुठलं विशेषण गोस्वामीजी राजा जनकासाठी वापरतायत? तर ते राजा जनक जे विवेकाचं भांडार आहेत, जे ज्ञानाचं भांडार आहेत, अशा राजा जनकाच्या आपण पत्नी आहात. त्यामुळं आपण हे सर्व काही जाणताच. मी आपणास काय वेगळ्या पद्धतीने सांगावं? परंतु हो, मी आपणास एक विनंती करू इच्छित आहे. आणि ती विनंती अशी आहे की जेव्हा आपला राजा जनकाशी संवाद होईल आणि एकंदर परिस्थितीचा आपण अंदाज घ्यावा आणि राजा जनकांची मोकळीक पाहून त्यांच्या समोर माझी ही विनवणी मात्र मांडावी. काय विनवणी आहे माता कौसल्याची? रानी राय सन अवसरु पाई, अपनी भांति कहब समुझाई, रखियहि लखनु भरतु गव नहीं बन, जो यह मत मानय महीपमन. हे सुनैनाजी, राजा जनकाच्या समोर माझी ही विनंती आपण वेळ काळेचा अंदाज घेऊन समोर ठेवावी. आणि ती विनंती अशी आहे की अयोध्येमधून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येचा त्याग करून वनात आलेत खरं, परंतु या चित्रकूटावरती जो हा एक प्रश्न इथं उभा झालेला आहे की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला परत चलावं का वडिलांच्या आज्ञेप्रमाणे वनातच राहावं. तर यामध्ये भरताचा मी विचार करते आणि त्यातून माझ्या मनामध्ये एक मध्यम मार्ग, ज्यामध्ये सर्वांचं हित मला दिसतंय, आणि तो मध्यम मार्ग असा की प्रभू रामचंद्र सीताजींनी लक्ष्मणाला अयोध्येमध्ये परत पाठवावं आणि लक्ष्मणाच्या ऐवजी त्यांच्या सेवेमध्ये भरताला घेऊन या तिघांनी पुढे वनात जावं आणि आम्ही सर्व अयोध्यावासी लक्ष्मण शत्रुघ्नाच्या समवेत अयोध्येला परत जाऊ. माता कौसल्या अत्यंत विवेक हृदयातून भरताला प्रभू रामचंद्रांच्या संलग्न ठेवण्याच्या दृष्टीतून हा प्रस्ताव सुनैनाजींच्या समोर ठेवते.
काय कारण असेल की लक्ष्मणाला परत न्या आणि भरताला वनामध्ये पाठवा? बघा, रामायण म्हणजे एक प्रतिबिंब आहे, आरसा आहे. आपल्या चित्तवृत्तींचं आपल्याला लगेच तिथं मोजमाप करता येतं. प्रभू रामचंद्र देखील एका ठिकाणी म्हणतात की पापवंत कर सहज स्वभाव, भजनु मोर तेहि भाव न काओ, जौ पै दुष्ट हृदय सोई होई, मोरे सन्मुख आव की सोई. जो प्रापंचिक मनुष्य आहे माझ्यासारखा, जो कदाचित विषयांमध्ये लिप्त आहे, तो कदाचित माता कौसल्येबद्दल असा विचार करेल की माझ्या प्रभू रामचंद्रांना ज्याच्यामुळं वनवासात जावं लागलं त्या भरताला देखील त्या हाल अपेष्टा कळायला पाहिजेत, म्हणून लक्ष्मण हा निरपराध असल्यामुळं त्याला आपण अयोध्येमध्ये न्यावं आणि भरताला रामाच्या समवेत वनवासात जायला पाठवावं. आपली जशी वृत्ती असते, आपले जसे विचार असतात, तसं प्रतिबिंब आपल्याला ग्रंथामध्ये दिसतं, होय की नाही? आणि त्यामुळे या रामायणाला समजून घेता घेता आपल्या चित्ताच्या जणू काही या वेगवेगळ्या प्रकारच्या विषय वासना या चरित्राचं श्रवण करता करता गळून पडतात. माता कौसल्या निश्चितच अशा हलक्या मनाची नाही. जे तिचं हृदय भरताच्या प्रेमाने एवढं अथांग भरलेलं आहे, ती माता भरताला पूर्णपणे जाणून आहे. कोण आहे भरत? भरत या शब्दाची जी माता कौसल्याने व्याख्या पाहिली आहे, ती व्याख्या आहे भरत म्हणजे रामाचं प्रतिबिंब आहे. भरत म्हणजे रामाची सावली आहे. आरशामध्ये जसं एक बिंब आणि दुसरं प्रतिबिंब असावं, या दोघांनाही जसं वेगळं करता येत नाही, सावली आणि मुख्य शरीराला जसं वेगळा करता येत नाही, त्याप्रमाणे भरत आणि राम यांना वेगळं करता येणं अशक्य आहे. भरत आणि राम या दोघांचं एकत्रीकरणच या समस्त दुस्सह दुःखाला शांत करू शकेल. राहिला प्रश्न अयोध्येचा, तर त्याचं रक्षण लक्ष्मण आणि शत्रुघ्न निश्चितपणे प्रभू रामचंद्र भरत परत युस्तर करू शकतील. आणि त्यामुळं भरताचं रामासमवेत राहणं हेच जणू काही भरताच्या जीवाचं हिताचं रक्षण करणार आहे, हे माता कौसल्याला मनापासून वाटतंय. ज्याप्रमाणे सीताजी म्हणतायत की अयोध्येमधली सुख ही मला काट्यासारखी बोचतील जर मी प्रभू रामचंद्रांच्या समवेत गेली नाही तर. आणि कदाचित माझ्या स्वामींच्या समवेत मला वनामध्ये जरी अनंत यातनांना सामोरं जावं लागलं तरी त्या सर्व गोष्टी या माझ्यासाठी अत्यंत सुखदायक ठरतील. तोच भाव भरताचा देखील आहे. आणि त्यामुळं भरत अयोध्येमध्ये रमणार नाही. भरत अयोध्येच्या कुठल्याही सुखांना स्पर्श करणार नाही. भरत रामाशिवाय जगू शकणार नाही. या अत्यंत शुद्ध भूमिकेतून माता कौसल्या भरताला वनवासात पाठवावं आणि लक्ष्मणाला अयोध्येत परत घेऊन यावं असा आग्रह सुनैनाजींच्याकडे करतायत. मग इथं प्रश्न असा राहतो की लक्ष्मण हा भरताच्या पेक्षा सेवेमध्ये डावा आहे, म्हणून लक्ष्मण अयोध्येमध्ये आणि भरत हा रामाबरोबर जावा असा विचार येऊ शकतो का हो? सज्जनो, भक्तीच्या या अवस्था आहेत. लक्ष्मणावरती प्रभू रामचंद्रांचं सख्यत्व आहे. प्रभू रामचंद्रांचा दास असलेला लक्ष्मण आपल्या स्वामींची सेवा करण्यासाठी, या दास्य भक्तीसाठी त्यांच्या समवेत त्यांच्या सेवेमध्ये आहे. प्रभू रामचंद्रांचा त्याच्यावरती सख्यत्वाचा भाव आहे. आणि त्यामुळं सखा असल्यामुळं लक्ष्मणाची कधी कधी काही वचनं जी कटू होती त्यावरती देखील प्रभू रामचंद्रांनी रोष केला नाही. हेच तर सख्यत्वाचं गणित आहे. आजच्या काळामध्ये एका शब्दामुळं अगदी अत्यंत चांगली असलेली नाती देखील आपण तोडून टाकतो, कलुषित करून टाकतो.
अशा वेळेला आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या या स्वभावाच्या आधाराने जाणलं पाहिजे की लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी किती वेळेला कशा पद्धतीने सांभाळलेलं आहे. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचा दास आहे. प्रभू रामचंद्रांचा लक्ष्मणावरती सख्य भाव आहे. पण भरताची अवस्था काय आहे? भरत या सर्व अवस्थांच्या पासून पुढे जात प्रभू रामचंद्रांशी आपलं आत्मनिवेदन करून बसलेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या शिवाय त्याला दुसरा कुठलाच आधार नाही. प्रभू रामचंद्रांच्या शिवाय ज्याला जणू अस्तित्वच नाही, अशी या भरताची ही अवस्था आहे. आणि त्यामुळे भरत जर रिकाम्या हाताने अयोध्येला परत गेला तर भरत जगू शकणार नाही. परंतु प्रभू रामचंद्रांचा दास असलेला लक्ष्मण मात्र प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेमध्ये ते सांगतील त्या पद्धतीने आचरण करत निश्चितपणे त्यांची वाट पाहत थांबू शकेल. आणि त्यामुळं लक्ष्मण भरत यांच्यामध्ये ही भावनिक स्पर्धा नाहीये, ही अंतरंगाची अवस्था आहे जी केवळ एका विवेक दृष्टिकोनातून माता कौसल्या पाहतीये. त्या माता कौसल्याला कळतंय की भरतच प्रभू रामचंद्रांच्या समोर जर राहू शकला तरच त्याच्या जीवाचं तो हित करू शकेल, रक्षण करू शकेल. मग ही गोष्ट स्पष्टपणे धर्मसभेमध्ये कोण मांडू शकेल? ज्यांच्या शब्दाला किंमत आहे, ज्यांच्या शब्दाला आदर आहे. आणि असा अधिकार राजा जनकांचा आहे. आणि त्यामुळे राजा जनकांच्या कानी ही वार्ता आपण घालावी की आपण लक्ष्मणाच्या ऐवजी भरताला वनामध्ये पाठवावं. अर्थात यामध्ये माझी कुठल्याही प्रकारचा अट्टहास नाही. राजा जनक देखील अत्यंत विवेकी आहेत. त्यांनी मी सांगत असलेल्या या गोष्टीवरती विचार करावा. आणि जर ती गोष्ट राजा जनकाच्या मनाला भावली तरच त्यांनी त्या दृष्टीने अत्यंत प्रयत्नपूर्वक या गोष्टीला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. भरताच्या विषयी असलेल्या अतिउत्कट प्रेमामुळे माता कौसल्या आपल्या बाळाचं हे हित जोपासण्यासाठी त्याला प्रभू रामचंद्रांच्या समवेत राहण्यासाठी हा प्रस्ताव सुनैनाजींच्या माध्यमातून राजा जनकापर्यंत पोहोचवत आहे. सज्जनो, आपण बघतो एका आईचं हृदय आपल्या लेकरासाठी किती पद्धतीने धडपडत असतं, तळमळत असतं. आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाचं हित व्हावं, यासाठी अनेकदा ती आई आपल्या छातीवरती दगड ठेवून देखील त्याला लांब ठेवते. त्याचं कल्याण व्हावं, त्याचं हित व्हावं, ही एकच इच्छा त्या आईची असते. आपण बघतो ना की आजच्या काळामध्ये ही परिस्थिती नसताना मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई वडील पदरमोड करून कर्ज घेऊन शहरामध्ये मुलांना पाठवून त्यांना चांगलं सुविद्य करण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून आपल्या मुलाचं हित व्हावं. परंतु त्यामध्ये भावनिक पातळीवरती मुलाला आपल्यापासून लांब ठेवावं लागतं. याचं दुःख आईला आहेच, परंतु या दुःखामध्ये देखील ती याच गोष्टीचं समाधान मानते की माझं लेकरू या चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जाईल, शिकेल, मोठं होईल, स्वतःच्या पायावरती उभं राहील आणि त्याला आमच्यासारख्या खस्ता खाव्या लागणार नाहीत. त्याचप्रमाणे माता कौसल्या देखील मनामध्ये विचार करते की रामाला 14 वर्ष पाहू शकणार नाही, निदान भरताला पाहून आपल्या हृदयाचा दाह मी शांत करत होते. परंतु भरताच्या हितासाठी, माझ्या स्वार्थासाठी नाही, माझा भरत आपल्या जीवाचं रक्षण करावा यासाठी म्हणून मी छातीवरती दगड ठेवून भरताला देखील रामाच्या समवेत वनामध्ये जावं हा आग्रह तुमच्या समोर धरतेय, कारण त्यामध्ये माझ्या भरताचं कल्याण आहे. भरताच्या अंतरंगाचा भाव हा अत्यंत गहन आहे. आम्हाला कदाचित त्याच्या प्रेमाची खोली अजूनही कळणार नाही.
भरत ज्या मानसिक अवस्थेमध्ये राहतो ती मानसिक अवस्था सामान्य व्यक्तित्वाला कळणं अत्यंत अवघड आहे. परंतु भरताचा प्राण हा रामामध्ये आणि जणू काही राम आपल्या भरताच्या देहामध्ये राहतो, अशी या दोघांची परस्पर अवस्था आहे. या दोघांना आपण अशा पद्धतीने दूर ठेवणं, यामध्ये माझा राम तर स्वतः ईश्वर आहे, तो या सर्व अवस्थांमध्ये देखील आपली स्थितप्रज्ञता सांभाळून ठेवू शकेल, परंतु माझा भरत तो मात्र रामाशिवाय जगू शकणार नाही. भरताच्या या प्रेमाची गुह्यता मी माझ्या अंतरंगामध्ये जाणूनच आपणासमोर सांगते की भरताला प्रभू रामचंद्रांच्या समवेत वनामध्ये आपण पाठवावं. माता कौसल्याचा हा विवेक विचार ऐकल्यानंतर सर्वजण अत्यंत थक्क होऊन जातात की एक आई आपल्या त्या मुलाबद्दल एवढा विचार करू शकते ज्याच्या आधारावरती हे एवढं मोठं नाट्य अयोध्येमध्ये घडलं. परंतु त्या आपल्या लेकराच्या अंतरंगाचा भाव जाणल्यानंतर त्याच्यासाठी आपण काय करावं, यासाठी माता कौसल्याची ही चाललेली या राणी सुनैनाजींच्या बरोबरची ही संवाद मालिका जेव्हा सर्वांनी ऐकली तेव्हा सर्वजण अत्यंत थक्क होऊन गेले. श्री महाराज देखील म्हणायचे ना, जो नाम घेतो तो माझा आहे. आणि जेव्हा असा नामधारक आपल्या हृदयामध्ये काळजीत पडतो, चिंतेमध्ये पडतो, त्याला काय करावं हे कळत नाही, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जी एक प्रकारे सतत चलबिचल चालू असते, त्या चलबिचलाच्या आधाराने मी देखील हृदयामध्ये अत्यंत कावरा बावरा होतो. माझ्या माणसासाठी मी काय करू की जेणेकरून तो शांत होईल, तो समाधानी राहील, असा विचार करून मी देखील अंतरंगामध्ये त्या व्यक्तित्वाच्या विषयी विशेष चिंतातूर होतो. आपण श्री महाराजांच्या एका अभंगामध्ये किती सुंदर पद्धतीने म्हणतो ना, असोनी गोंदा वले ग्रामी स्मरता जाई ग्रामोग्रामी. श्री महाराजांचं आपण एकदा झालो की आपल्या हृदयामध्ये असलेल्या छोट्यातली छोटी गोष्ट देखील श्री महाराज जाणत असतात. या गोष्टीची आपण निश्चित खात्री समजा, यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संशय ठेवू नका. असा विचार करू नका की महाराज तर गोंदवल्यामध्ये आहेत, आता मंदिराचे दरवाजे आमच्यासाठी बंद आहेत, आम्ही श्री महाराजांना कधी जाऊन भेटू शकतो. तुम्ही ज्या क्षणी श्री महाराजांना मनापासून हाक माराल त्या क्षणी महाराज मंदिरातून तुमच्यासाठी तुमच्या हृदय मंदिरात प्रवेश करतील आणि तुम्हाला दर्शन देतील. ती काकुळती या हाकेची जणू काही ती माऊली आपल्या हृदयामधून वाट पाहत असते. त्यामुळे आपल्या हृदयाचा नेटवर्क जणू काही या सद्गुरूंच्या पादुकांच्या नेटवर्कशी एकरूप झालाय. ते सर्व काही आपल्या हृदयामधलं जाणतायत, परंतु कदाचित ते आपल्या हृदयातलं जाणतायत याची जाणीव आमच्या हृदयामध्ये नाही, आणि त्यामुळं आम्ही असे स्वतःला अनाथ समजतो, असहाय्य समजतो. सज्जनो, या संत हृदयाची ही असलेली कालवा कालव जी माता कौसल्या भरताच्या हृदयाची करून या सर्व सभेमध्ये जणू काही आपल्या भरताच्या हितासाठी हा संवाद करत आहे, त्याचप्रमाणे श्री महाराज देखील नियतीशी या जीवाच्या कल्याणासाठी अशाच पद्धतीने संवाद करतात. त्या नियतीला देखील, या प्रारब्धाला देखील या सद्गुरूच्या वचनांच्या समोर माग पुढं करून त्या जीवाच्या समाधानासाठी काही ना काहीतरी सोय करण्याची पराकाष्ठा श्री महाराज करून घेतात. या माग सगळी एकच गोष्ट आहे, कारण तू माझा आहेस, तू नाम घेतोस म्हणजे तू माझा आहेस. ही जबाबदारी एकदा श्री महाराजांनी आपली घेतलेली आहे. आणि त्यामुळं आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या छोट्यातल्या छोट्या दुःखाला देखील
ती माऊली जाणून असते बरं. भरताच्या अंतःकरणामध्ये या दुस्सह पिढेला माता कौसल्याच्या शिवाय कोण जाणत असेल? एक प्रभू रामचंद्रांचं हृदय आणि एक माता कौसल्याचं हृदय. याशिवाय भरताच्या अंतरंगामध्ये असलेली या प्रभू रामचंद्रांच्या विषयीची गुह्यता कोणाला कळणार? कोण वाचा फोडणार या भरताच्या अंतरंगामध्ये नेमकं त्याला काय हवंय? कारण जेव्हा जेव्हा भरताला विचारलं जातंय की तू आज्ञा कर, तू आज्ञा कर, तू सांग प्रभू रामचंद्रांना तुला काय पाहिजे, त्या वेळेला आपल्या स्वामींच्या समोर आपण आपली इच्छा वेगळेपणाने कशी मांडायची, यामुळे जे भरत मौन होत होते, त्या भरताच्या अंतरंगातली ही इच्छाच जणू काही माता कौसल्याने सुनैनाजींना सांगितली. असं हे अत्यंत मंगलदायक जेव्हा विधान या सर्व सभेने ऐकलं, गोस्वामीजी लिहितायत, लखी सुभाव सुनी सरल सुबानी, सब भई मगन करुण रस राणी. कौसल्याजींचा हा स्वभाव, त्यांची ही सरळ आणि उत्तम वाणी ऐकून सर्व राण्या करुण रसामध्ये बुडून गेल्या. हा करुण रस हा केवळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यामधून अश्रू गाळून निर्माण करता येत नाही सज्जनो. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये असलेली अत्यंत खरी संवेदना जशीच्या तशी प्रगट होते आणि समोरच्या हृदयाला ती जाऊन स्पर्श करते, तेव्हा या दोन हृदयस्पर्शी गोष्टींमधूनच या करुण रसाची उत्पत्ती त्या संवादामध्ये होऊ शकते. माता कौसल्याने जो हा आपल्या हृदयातला परम सरळ भाव या सर्व राण्यांच्या समोर व्यक्त केला, तो आपल्या हृदयातून थेट प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन स्पर्श करून गेला आणि त्यामुळे या सर्वांच्या या भावविश्वाला करुण रसामध्ये जणू काही नाऊ घातलं गेलंय. एक विलक्षण मौन या सभेमध्ये पसरलंय. माता कौसल्याने दिलेला हा प्रस्ताव जेव्हा स्वर्गातल्या देवता देखील सूक्ष्मपणे ऐकतायत आणि म्हणतायत की मनातल्या मनात विचार करतायत की आता कायमस्वरूपी कदाचित या प्रस्तावातून हे संकट मिटू शकेल, कारण रामाबरोबर लक्ष्मण गेला काय किंवा भरत गेला काय, आम्हाला तर केवळ एकाच गोष्टीशी मतलब आहे की रामाने लवकरात लवकर जाऊन रावणाचा वध करावा. जग देखील पुष्पवृष्टी करतं जेव्हा स्वतःच्या स्वार्थाची परिपूर्णता त्यांना या परमार्थामध्ये दिसते. त्यामुळं स्वर्गातल्या देवतांपैकी जे अत्यंत शुद्ध भावनेचे होते, जे भरतजींचे प्रेमी होते, त्यांना या माता कौसल्याचा प्रस्ताव ऐकून भरताच्या मनाचा दाह शांत होणार या भावनेतून त्यांनी पुष्पवृष्टी केली, तर इंद्रासारखा जो केवळ आपल्या सिंहासनाचा विचार करतोय, तो देखील पुष्पवृष्टी करू लागला. कारण की त्याच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की या प्रस्तावावरती आपण कधी विचारच केला नव्हता. जर भरत रामाबरोबर निघून पुढे गेले तर पुन्हा कुठल्याही प्रेमाचा पाश प्रभू रामचंद्रांना अयोध्येकडे चला म्हणून खेचत माग त्यांच्या धावत येणार नाही. आकाशातून पुष्पवृष्टी होतीये. धन्य धन्य असा ध्वनी सर्वत्र आता निनाद करू लागलेला आहे. या चित्रकूटावरती जे साधनस्थ सिद्ध होते, जे योगी होते, जे मुनी होते, जे या तपस्येच्या आधाराने ज्या प्रेमाची स्निग्धता, ज्या प्रेमाची असलेली ही शीतलता आपल्या हृदयामध्ये अनुभवण्याच्या इच्छेने साधन करत होते, त्या सर्व सिद्ध योगी आणि मुनी समाजाला माता कौसल्याच्या या वचनांनी एक विलक्षण शीतलता प्राप्त झाली आहे. उपस्थित असलेला सर्व स्त्री वर्ग हे अंतःपुर माता कौसल्याच्या या वचनांच्या आधाराने थक्कीत झालेलं आहे. सर्वजण निस्तब्ध होऊन आता आपण नेमकं कशा पद्धतीने पुढचं कार्य करावं याचा विचार करतेय. आणि तेव्हा माता सुमित्रा धैर्य धारण करून उठून सर्वांना म्हणते
की देवी, रात्रीचे 2 प्रहर उलटून गेलेले आहेत. सर्वजण जणू काही भानावरती येतात की एका संताचं चरित्र गाता गाता रात्र जणू काही संपायच्या मार्गावरती यावी, एवढा वेळ आपण या भरताचं चरित्र गायन करतोय. सज्जनो, हीच संत हृदयाची जणू काही एक अत्यंत मोठी महती आहे. पूज्य बाबा तात्यासाहेब केतकरांचा, अर्थातच वाणीरूपी महाराजांचा अनुभव सांगताना म्हणायचे की रात्रीचं भोजन झाल्यानंतर पूज्य बाबा त्यांच्या पत्नी समवेत आणि पूज्य तात्या त्यांच्या पत्नी समवेत जेव्हा श्री महाराजांच्या चर्चेमध्ये रंगून जायचे, तेव्हा बऱ्याचदा रात्र देखील अशीच उलटून जायची आणि पूज्य बाबा सकाळी कॉलेजला जायचं म्हणून कुठलाही प्रकारचा विश्राम न करता लगेच स्नान करून कॉलेजच्या दिशेने निघायचे. संत चरित्र गाता गाता रात्र सरून गेली. माता सुमित्रेने सर्वांना जाणीव करून दिली. त्या क्षणी कौसल्याजी उठून सुनैनाजींनी म्हणतायत की खूप रात्र होऊन गेली आहे, तेव्हा आपण आता त्वरित विश्राम करण्यासाठी आपल्या निवासस्थानाला जावं आणि आता पुढील कुठल्याही गोष्टीचा मनात विचार करू नका. जे काही घडायचं असेल ते ईश्वरीय सत्तेने घडेल किंवा या ईश्वरीय सत्तेला सहाय्यभूत म्हणून राजा जनकजीच तसा प्रस्ताव ठेवतील, असं म्हणून माता कौसल्याने आपल्या संवादाला विराम दिलेला आहे. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.